भाजप खासदारांनी राहुल गांधींनी आपल्याला पाडल्याची तक्रार केली। या तक्रारीवरून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। याच घटनेच्या निषेधार्थ पुन्हा शुक्रवारी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेसमोर आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती घेऊन संसद भवनापर्यंतचा मार्च काढला। गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने संसदेसमोर आंदोलन केलं। त्यात सत्ताधारी पक्षातील खासदारांनी सुद्धा आंदोलन केलं। या दरम्यान सत्ताधारी विरोधक आमने सामने आल्याने भाजपाचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत चोरील हे जमिनीवर पडून जखमी झाले। या दोन्हीही भाजपाचे खासदार आयसीयू मध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत। या घटनेत भाजपचे खासदार सारंगी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप केला। या संदर्भात दिल्ली पोलिसात तक्रार केल्याने राहुल गांधी यांच्या विरोधात कलम 109, 115, 117 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेला जबाबदार धरून पुन्हा शुक्रवारी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेसमोर आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती घेऊन संसद भवनापर्यंत मार्च काढला। या दरम्यान राज्यसभा लोकसभा सदनात प्रचंड गदारोळ झाला। दोन्हीही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले। हमने श्रीमान राहुल गांधी जी के खिलाफ दिल्ली पुलिस में शिकायत दर्ज कराई है। उनके द्वारा शारीरिक हमला और उकसाने के लिए शायद इस परिवार और इस पार्टी को अपने आप को कानून से ऊपर मानने की एक आदत सी पड़ गई है। उस धक्के में जहां एक और मुकेश राजपूत जी सिर के बल गिरे, उनको सिर के पीछे चोट लगी, वहीं पे पूर्व मंत्री और सांसद प्रताप सारंगी जी के आगे सिर फट गया है। अब सुनने में आया कि उनको एमआरआई वगैरह करवाने के लिए लेकर गए। राहुल जी की वो अहंकार, वो अत्याचार करने के बाद भी उनका अहंकार कम नहीं हुआ, और ये अहंकार इतना था कि एक सांसद को जो सिर पर गंभीर चोट लगी, खून निकल रहा था, उनका हाल भी नहीं पूछा और अपनी अकड़ में वहां से चले गए।